दोन्ही ठिकाणी काम नाही करणार का म्हणजे? काम करेल, पण कसं आहे, काही लोकांचं लक्ष राहते की बाबा आता मी आयुष्यभर काही राजकारणात कुठल्या काम करणार नाही, मला एक सामाजिक संघटना म्हणून, सामाजिक काम म्हणून काम करायचं आहे. त्यांना शिवसेनेने ताकद द्यावी. शिवसेना त्याला सामाजिक कामात कसं ताकद देता येईल, कारण दोन वेगळे प्रवाह आहे. लक्षात घ्या का काही कार्यकर्ते असं असतात ते आयुष्यात कधीच उभे राहत नाही, पण त्याला सामाजिक कामात गोडी असतं, तर त्याला तिथे ताकद कशी देता येईल. आणि ज्याला सामाजिक संघटनांनी राजकारणच करायचं आहे तर त्याला शिवसेनेला कशी ताकद देता येईल. आपली लक्ष आखरी असं आहे का राजकारणात आम्हाला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही, आम्ही कुठलाही दुसरा विचार करू शकत नाही. पण सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्याला अधिक ताकद बळ भेटेल तो पण आपण विचार करू. शिवसेनेत प्रवेश करण्याआधी काही अटी शर्ती ठरल्या होत्या का? त्यात ही अट होती का? नाही, अशा काही अटी शर्तीचा विषय नाही. म्हणजे ह्या असं करावं लागेल आणि तसं करावं असं काही. त्यामुळे आणि आम्हाला काय 20-25 वर्षापासून फार अटी शर्तीत राहण्याचा. तर तुम्ही जुने शिवसैनिक आहात, पण आता पुढे करताना प्रहार आणि शिवसेना दोन्हीचं काम तुम्ही करणार? ते पाहू आता, त्याच्या सगळ्या बैठकी घेतोय. एक विभागाची बैठक आता 9 तारखेला पुन्हा अमरावती विभागाची बैठक आहे, मग मराठवाडा विभागाची आहे, मग पश्चिम महाराष्ट्राची, कोकण विभागाची, मुंबईची, याच्या बैठकी करून त्यातून काय सूर निघतं आणि कसं सोयीचं होईल. कसं आहे, आखरी आम्हाला शिवसेना राजकारणात मजबूत करायची आहे. घराघरापर्यंत धनुष्यबाण नेण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत आणि त्या पद्धतीनं ही सगळी ताकद शेतकऱ्याच्या बाजूनं, मजूर दिव्यांगाच्या बाजूनं उभी कशी राहील, तो एक प्रामाणिक प्रयत्न करणार. आजच्या बैठकीत शिवसैनिक येणार आहेत का? आणि तुमच्यासोबत चित्रपट बघायला देखील काही शिवसैनिकांचा सहभाग असेल? आम्ही काही शिवसैनिक आहे ते सोबत राहून पाहू. आता आम्ही शिवसैनिकच आहे ना.